शेतकऱ्यांना ओढ विठुरायाच्या भेटीची, वारीसाठी शेतकऱ्यांची शेतीची कामं उरकण्याची लगबग. निसर्गाने यावर्षी काहीशी कृपा केली आणि आभाळाच्या उंचळीतून पावसाचं दान शेतकऱ्यांना मिळालं. त्यामुळे सर्वत्र पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली. शेतकरी आनंदित आहेत. विठुरायाची झालेली कृपा म्हणून पेरणीनंतर निश्चिंत झाल्यानंतर लाखो शेतकऱ्यांनी पंढरीला जाण्याचा निश्चय केलाय. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होती. यावर्षी सर्वच गावांमध्ये पावसामुळे जमिनीमध्ये पुराचा ओलावा झालाय. त्यातून शेतकरी समाधानी झाले. शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. काही शेतकऱ्यांना शेतामध्ये पेरणी योग्य वापसा होण्याची प्रतीक्षा आहे. वापसा होताच पेरणी करून यावर्षी पारी थमकात जाणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होते. पेरणी करताना देखील शेतकरी विठू माऊलीचा गजर करतात. यावरून शेतकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची किती ओढ आहे हे दिसून येत आहे. आम्ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नगरीत आहोत. आम्हाला पांडुरंग पालखीला जायचंय म्हणून आम्ही शेतीची कामे लगबग उरकून घेतो. सोयाबीनची लागवड करून पाऊस कमी असल्यामुळे आम्ही पटकन उरकून घेतो. नंतर आम्हाला पालखीला जायचं आहे 29 तारखेला. आणि पांडुरंगाला एवढं साकडं घालणार की यंदा पाऊस जास्त पडू दे, पिकं चांगली येऊ दे आणि शेतकऱ्यांना सुख लागू दे. आमच्या ह्याच भावना आहेत की विठ्ठलाच्या कृपेने आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जे आम्ही आता वारीची पण आम्हाला हे लागलेली आस लागलेली आहे नाही का. तर जे आम्ही पेरणी करतोय ते विठ्ठलाच्या कृपेने की चांगलं पीक आमचं उगू देत आणि त्याला चांगला हमी भाव भेटू देत. कारण मागच्या ह्याच्यामध्ये की सोयाबीनला पण कमी हमी भाव भेटत होता. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचंही खूप हाल झालेले आहेत. आणि आता विठ्ठलाच्या कृपेने हीच प्रार्थना करतो की जे पीक आम्ही पेरलंय त्याला चांगलं भाव भेटावा, एवढीच विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे आमची. आहे पण पावसाचं प्रमाण फार कमी आहे आणि पालखीच्या लगबगीमुळं शेत पूर्ण करूनच वारीला जाणं हे गरजेचं आहे. त्यासाठी पेरणीची लगबग करून 4 दिवसाच्या 29 तारखेच्या पालखी प्रस्थानात आम्ही रवाना होणार आहोत. पांडुरंगाच्या चरणी साकडं असं घालणार आहे की पाऊस भरपूर पडू दे, शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे. संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमीत खरं जर ही शेती टोकन पद्धतीने आम्ही इथं कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टोकन पद्धतीने करायला सांगतो. टोकन पद्धत करण्यापूर्वी आम्ही कृषी विभागाच्या वेळोवेळी इथे प्रशिक्षण घेतले. त्यामध्ये बीज प्रक्रिया असेल किंवा घरगुती सोयाबीन वापरायचं, त्याची उगवण क्षमता कशी घ्यायची, इथपासून आमची पूर्व तयारी झालेली आहे. आता याच्यामध्ये देहूमध्ये जवळजवळ 80% लोकांनी टोकन पद्धतीने सोयाबीन केले. टोकन पद्धत का करावी? टोकन पद्धतीने हेक्टरी तुमचं 35 किलोच फक्त बियाणं लागतं. जर आपण साध्या पद्धतीने पेरणी केली तर 75 किलो पर्यंत आपल्याला सीड रेट पडतो. परंतु टोकन पद्धतीने केले तर बियाण्याची बचत होते. प्रसंगी जर पावसाने ओढ दिली तर तुम्हाला पाणी देण्याची सोय, पिकाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत किंवा फुलांच्या अवस्थेत तुम्हाला पाणी देण्याची सोय देता येते सरीवर टोकन केल्यामुळे. आणि त्याचा सगळ्याचा सारांश म्हणजे तुमच्या उत्पन्नामध्ये 1.5 पट वाढ होते. त्यामुळे आमच्या देहूमध्ये आणि परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीचा खऱ्या अर्थाने चांगला अवलंब केलाय. टोकन सोबत BBF तंत्रज्ञान पण शेतकऱ्यांनी अवलंब केलाय. मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छिते की आवाहन करते आमच्या तालुक्यातल्या किंवा इतर शेतकरी बांधवांना की सोयाबीनची टोकन पद्धतीने किंवा BBF यंत्राने पेरणी केली तर उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होणार आहे.